भिल्लांनी लुटल्यानंतर सुदामा आपल्या गावाकडे परत निघाले. मोत्याची माळ, हिऱ्यांचा हार, अगदी श्रीकृष्णाने दिलेली पितांबरीसुद्धा त्यांनी हिसकावून घेतली होती. बरं, सुदामाला त्या वस्तूंचे दुःख नव्हते. त्याच्या मनात एकच काळजी होती, सुशीलेची श्रीकृष्णावरील श्रद्धा कमी होईल का? सुशीला नेहमी म्हणायची, द्वारकेला जा. 4 मूठ पोहेसुद्धा तिने उसने आणून दिले होते. तिच्या मनात आशा होती, द्वारकाधीश काहीतरी देतील, पण कृष्णाने तिथे काहीच दिले नाही. गावात परत येताना सुदामा मनाशी विचार करत होते, इतकी अपार संपत्ती होती त्याच्याकडे, किमान एक सुवर्णमुद्रा तरी दिली असती. ते पण स्वतःची अवस्था पाहून म्हणाले, माझी पितांबरीसुद्धा गेली. मी झाडाची साल घालून चाललो आहे. पण सुशीला काय म्हणेल? लोक कृष्णाला नावं ठेवतील. गावात पोचल्यावर लोक त्याच्या दीन अवस्थेकडे पाहून हसू लागले. सुदामाला त्याचा फरक पडत नव्हताच मुळी, पण कृष्णाच्या नावावर कोणी हसू नये हीच त्याची चिंता होती. ते आपल्या झोपडीकडे गेले, पण तिथे झोपडी नव्हती. तिथे भव्य दिव्य महाल उभा होता. द्वारपालाने त्याला अडवले. सुदामाने विचारले, या महालाचा मालक कोण? उत्तर मिळाले, श्री सुदामा महाराज. सुदामा थक्क झाले. तेवढ्यात एक सुंदर राजशाही वस्त्रांनी सजलेली स्त्री पूजा थाळी घेऊन आली. ती त्यांच्या चरणी वाकली. सुदामा दचकले, माताजी थोडे दूर व्हा. तेव्हा ती म्हणाली, मी सुशीला आहे. सुदामा अवाक झाले. सुशीला? सुशीला सोन्याच्या दागिन्यांनी नटलेली होती. ती म्हणाली, हा महाल आपलाच आहे. गोशाळेत 16,108 गायी आहेत. वस्त्र, दागिने सर्व काही 16,108च्या संख्येत आहे. हे ऐकून सुदामाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, कृष्णा, तू माझ्याशी कसा विनोद केलास? तिथे काहीच दिले नाहीस, पण इथे सर्व काही दिलेस. मला लुटणारा भिल्लही तूच होतास ना? ते पुढे म्हणाले, मला ही संपत्ती नको आहे, मला तू हवा आहेस कृष्णा. मला ही संपत्ती नको आहे, मला तू हवा आहेस कृष्णा. अचानक श्रीकृष्ण त्यांच्यासमोर प्रकट झाले. कृष्णाने सुदामाला उचलून मिठीत घेतले आणि म्हणाले, मित्रा, ज्याला काहीच नको असते त्याला मी मिळतो. सुदामा म्हणाले, माझी चिंता तुझ्यासाठी नव्हती, ती सुशीलेसाठी होती. तिने तुला काही बोलले असते तर मला वाईट वाटलं असतं. कृष्णाने खूप आग्रह केला तरी सुदामाने महाल स्वीकारला नाही. ते आपल्या वटवृक्षाखालीच राहिले, जिथे ते आपल्या सख्याचे चिंतन करत असत. ते म्हणत असत, ही संपत्ती माझ्या सख्याची प्रसादी आहे, ती विवेकाने वापरा. आणि सुदामा पुन्हा शांत समाधानी जीवन जगू लागले. जय श्रीकृष्ण.